हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता. वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल फूड व्हिडिओज. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळी. सो इथे मी 2 कप चणा डाळ घेतलेला आहे आणि 8 ते 10 शिट्ट्या देऊन ती कुकरमध्ये शिजवलेली पण आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि प्लस तुम्ही पाहू शकता किती छान शिजली आहे ती. मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते. येस, खूप सॉफ्ट झाली आहे. सो आता मी ही सगळी डाळ एका वेसलमध्ये ट्रान्सफर करते. तुम्ही पाहू शकता मी ती डाळ एका वेसलमध्ये घातली आहे. त्याच्यात मी ॲड करणार आहे 2 कप पाणी. तर जर पुढे आपल्याला जर कटाची आमटी पण हवी असेल तर आपण त्याच्यात ते पाणी ॲड करून त्याला एक उकळी द्यायची, ज्याच्याने तुम्हाला कटाच्या आमटीसाठी पाणी मिळेल. तर छान उकळी येईस्तोपर्यंत मी ती डाळ शिजवणार आहे. परत एकदा हाय फ्लेमवर किंवा मीडियम टू हाय फ्लेम तुम्ही ठेवा आणि एक छान उकळी येऊ द्या. आणि एकदा उकळी आली की डाळ आणि पाणी सेपरेट करून ठेवा. तुम्ही पाहू शकता इथे की छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि डाळ आणि पाणी सेपरेट करून घेते. तोपर्यंत इथे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे, जो पुढे आपल्याला लागणार आहे पुरणपोळीसाठी. आता मी डाळ सेपरेट केलेली आहे आणि पाणीही वेगळं केलेलं आहे. सो आता मी त्याच वेसलमध्ये पुन्हा डाळ टाकून त्याच्यामध्ये गूळ ॲड करते. जसं तुम्हाला कशी गोड हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता. किती गूळ तुम्हाला हवा आहे, पुरणपोळी कशी गोड हवी आहे त्याप्रमाणे. आता मी ॲड करते त्याच्यामध्ये हळद, त्याच्याने थोडासा येलोइश कलर यावा म्हणून. थोडंसं हिंग आणि हे पूर्ण मिक्सचर मी एकत्र मिक्स करून घेणार आहे. जोपर्यंत गूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसवर एक मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता की ते गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि मिश्रण पण एकदम घट्टसर दाटसर झालेलं आहे. सो आता आपलं म्हणजे डाळ गूळ प्रॉपर मिक्स झालेलं आहे. सो आता आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. सो मी एका चाळणवरती ते वाटून घेणार आहे. खाली आपलं एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती ते पुरण टाकते आणि ते वाटून घेते. सो अशा प्रकारे आपलं पुरण रेडी झालं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं पुरण एकदम मस्त रेडी झालं आहे. एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत आहे. सो आता आपण पुढची प्रोसेस करूया, ते म्हणजे कणिक मळून घ्यायला हवी. सो इथे मी कणिक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे आणि ते कणिक आता मी मळून घेते. गव्हाचं कणिक आहे ते. सो आता आपण त्याच कणकेच्या गोळ्यात आपल्या पुरणाचा गोळा ॲड करून तो गोळा लाटून घ्यायचा आहे गोल आकारात, म्हणजेच त्याची पुरणपोळी लाटून घ्यायची आपल्याला. सो ते हा गोळा रेडी केला आहे मी. तुम्ही पाहू शकता. आता मी त्याची पोळी लाटून घेतलेली आहे आणि तवा पण ठेवला आहे गॅसवरती. सो आपण ती पुरणपोळी मस्तपैकी भाजून घेणार आहोत. छान त्याला तेल तूप लावून दोन्ही बाजूने आपण ती भाजून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपली पुरणपोळी मस्तपैकी रेडी झालेली आहे. ती मी गुळवणीसोबत सर्व केली आहे. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, अगदी बटाट्याच्या भाजीसोबत, कटाच्या आमटीसोबत किंवा आपली गुळवणीसोबत. खूप छान लागते पुरणपोळी. नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. अँड थँक यू फॉर वॉचिंग ट्रॅव्हल फूड व्हिडिओज.